नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज 23 सप्टेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक जे आहे तर ते काल पारित झालेलं आहे आणि याच्यामधले ज्या महत्त्वाचे मुद्दे होते ते आपण बघणार आहोत. तिच्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे, जी मी कालच्या लेक्चरमध्येही एक्सप्लेन केली होती, ती म्हणजे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट जो आहे 1955, तर तेच हे आहे अत्यावश्यक वस्तू. तर जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून शेतमालास वगळण्यात आलेला आहे. आता कुठलाही शेतमाल जो आहे तो जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये नसणार आहे. मग कांदा, बटाटा, डाळी, तेलबिया, कडधान्य यांची साठवणूक आणि निर्यातीवरचे निर्बंध आता शिथिल होतील. आता ही उत्पादनं जी आहे ती खाजगी क्षेत्राला विकणं शेतकऱ्यांना शक्य होईल आणि देशभरामध्ये जे काही प्रक्रिया उद्योग आहेत, फूड प्रोसेसिंग जे आहे, तर ते फूड प्रोसेसिंग विकसित होऊ शकतील याच्यामुळे. याच्यामध्ये परदेशी गुंतवणूक जी आहे आणि देशी गुंतवणूक, त्यातल्या त्यात पण परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल आणि त्याच्यामुळे परदेशी गुंतवणूक जर आली तर तिच्यातून शेतकऱ्यांसाठी अजून चांगलं राहील, असंही सरकारचं म्हणणं आहे. त्या विधेयकामध्ये या गोष्टी आहेत. दुसरी महत्त्वाची बाब की शेतमालाला सक्षम पुरवठा करणारी साखळी उभारण्यात येईल, की पुरवठा साखळी जी आहे ती अजून चांगली स्ट्रेंथन करण्यात येईल. शीत भांडार, कोल्ड स्टोरेज जे आहे किंवा पुरवठा साखळीमधल्या आधुनिकता याच्यामुळे शेतमालात चांगला भाव पण मिळेल. युद्ध, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती म्हणजे वॉर असेल है ना, नॅचरल कॅलॅमिटीज असतील, तर त्यावेळेस ग्राहकांच्या अधिकाराचा पण विचार केला जाईल की अनावश्यक भाववाढ होणार नाही, याच्यावर पण नियंत्रण. आता काय आहे ना की इसेन्शियल कमोडिटीज ॲक्टमध्ये म्हणजे अत्यावश्यक वस्तूंमध्ये यांचा समावेश आहे, म्हणून यांचा भाव खूप काही वाढत नाही, तो लिमिटमध्ये राहतो है ना. तर तोच एक सिंपल मुद्दा आहे की म्हणजे तुम्ही कधी ऐकलं आहे का की बाबा साखरेचा जो भाव आहे तो 200 रुपये किलो वगैरे झाला, म्हणजे साखरेचं कन्झम्पशन किती आहे. तर त्या सगळ्या याच्यामध्ये की शुगर केन, शुगर इसेन्शियल कमोडिटीज ॲक्टचा भाग होते आणि त्याच्यामुळे आता हे जे आहे की युद्ध, दुष्काळ, नैसर्गिक याच्यामध्ये असं होऊ शकतं की इसेन्शियल कमोडिटीजचा भाग नसल्यामुळे त्याची किंमत वाढू शकते, तर त्याच्यावरही नियंत्रण ठेवणार आहे आणि शेतकऱ्यांचं जे उत्पन्न डबल करायचं आहे त्याच्यामध्ये याच्यामुळे हातभार लागेल, असं सरकारचं म्हणणं आहे. मग आता हा जो हे विधेयक जे आहे, या विधेयकामुळे याच्यातून इसेन्शियल कमोडिटीज ॲक्टमधून ह्या वस्तू बाहेर का काढल्यात, तर केंद्र सरकार काय म्हणतं की आता हा कायदा जो आहे जवळपास 60 वर्ष जुना आहे आणि त्यावेळेस आपल्याकडं अन्नधान्याचं उत्पादन फार कमी होतं, परंतु आता अन्नधान्याचं उत्पादन पुरेसं आहे, शेतमालाचं उत्पन्न पुरेसं आहे आणि त्याच्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करण्याची त्याची गरज नाही. कारण 1955चा कायदा आहे बघा हा, आणि आता 2020मध्ये आहोत आपण, म्हणजे कालानुरूप तुम्ही बदलणं अपेक्षित आहे. आता त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची बाब हीच आहे की इम्प्लिमेंटेशन कसं होतं याचं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की बघा, प्रत्येक कुठलंही विधेयक येऊ देत, कुठलाही कायदा येऊ देत, त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आस्पेक्ट्स असतात. आता याच्यावर जी ओरड आहे किंवा याच्यावर जी टीका टिप्पणी होते ती तुम्ही जिथं खाजगी गुंतवणूक होऊ शकेल, FDI होऊ शकेल, म्हणून सरकारवर हे आहे की कॉर्पोरेट क्षेत्र जे आहे त्या कॉर्पोरेट क्षेत्राला है ना सरकार फेवर करतं आहे आणि त्याच्यामुळे ते आता अन्नधान्याच्या ह्याच्यातसुद्धा येतील. तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा इथं. म्हणजे कसं आहे ना की तुम्ही सोशल मीडियावर जर एक पोस्ट होती की मी मुंबई इंडियन्सला का सपोर्ट करतो, तर मी मुंबईचा आहे वगैरे म्हणून नाही, कारण माझ्या घरात जी वीज येते, माझ्या घरात जो किराणा येतो, ते सगळंचं मालक कोण आहे, तो मुंबई इंडियनचा मालक आहे आणि त्याच्यामुळे ते आहे. तर मग उद्या जाऊन सगळं जे शेतमाल आणि ते याच्यावर प्रायव्हेट क्षेत्राचा कब्जा होऊ नये, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात. इम्प्लिमेंटेशन कसं होतं आणि लोक त्याला कसा रिस्पॉन्स देतात ते इथं महत्त्वाचं आहे. JNKच्या बाबतीमध्ये ऑफिशियल लँग्वेजचं बिल पास केलेलं आहे लोकसभेने. आता जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये आपण हे ऑलरेडी बघितलं होतं की काश्मीरी, डोगरी, हिंदी ह्या ज्या लँग्वेजेस आहेत, तर त्या ऑफिशियल लँग्वेजेस असतील जम्मू काश्मीरच्या, आणि याच्या आधी ज्या होत्या त्या की इंग्लिश आणि उर्दू. सो टोटल 5 आहेत बघा, इंग्लिश आहे, उर्दू आहे, आता नव्याने काश्मीरी, डोगरी आणि हिंदी. याच्यामध्ये पंजाबी भाषेचा समावेश केलेला नाही आहे, तिच्यामुळून रणकंदन माजलेलं आहे की पंजाबी भाषेचाही याच्यात समावेश असणं अपेक्षित होतं पंजाबी लोकांचं, तर तोही इश्यू आपण बघितला होता. सो हे बिल पास झालेलं आहे, हे आधी पण बघितलं होतं आपण. 3 लेबर बिल्स पण बिल होलसेल पास झालेले आहेत बघा. लेबर बिलच्या बाबतीमध्ये कुठले कुठले आहेत, तर इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020,
ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020, कोड ऑफ सोशल सिक्युरिटी 2020. आता याच्यामुळे काय आहे की जे काही अनऑर्गनाइज सेक्टर आणि त्या सगळ्या याच्या बाबतीमध्ये किंवा जो वर्कर आहे तर त्याला कुठंतरी सोशल वेलफेअर त्याचं व्हावं असा सरकारचा उद्देश आहे, असं सरकारद्वारे याच्यामध्ये क्लिअर करण्यात आलेलं आहे की एकंदरीतच लेबरच्या बाबतीमध्ये कामगार वर्गाच्या बाबतीमध्ये रिफॉर्म्स याच्यामधून येतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जे आहे की स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर जवळपास 50 करोड वर्कर जे आहेत ते अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करत आहेत आणि त्यांना सोशल सिक्युरिटी नेटच्या अंतर्गत आणलं जाईल. हा जो कोड ऑफ सोशल सिक्युरिटी आहे 2020चा कायदा, तर जवळपास 50 करोड अनऑर्गनाइज्ड है ना त्यांना आणण्यात येईल. तर हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर एकंदरीतच बघूया त्या काळात काय होतं, कारण हे वर्करचे जे इश्यू आहेत ते कोविड-19च्या काळामध्ये आणि मायग्रेशन सर्व तिथं जास्त प्रामुख्याने समोर आलेले आहेत. अपोजिशन पार्टीज वॉकआउट ऑफ द बोथ हाऊस पार्लमेंट आहे ना, दोघीकडून अपोजिशन पार्टीज ज्या आहेत त्यांनी दोघीकडून बायकॉट केलेलं आहे, राज्यसभा लोकसभा है ना. हे सकाळी उपसभापती राज्यसभेचे चहा घेऊन आले होते ह्या बायकॉट झालेल्या लोकांसाठी, परंतु यांनी तो चहा नाकारलेला आहे. म्हणजे ही डिप्लोमसी जी होती की जो डिप्लोमसी करायचा प्रयत्न झाला होता तर ते वर्क झालेलं नाही आहे. तर हा पण खूप महत्त्वाचा कालचा मुद्दा गाजत होता, पण यांनी ते ॲक्सेप्ट नाही केलेलं. आणि इथं त्यांनी म्हटलेलं होतं की जर ह्या लोकांनी माफी मागितली तर त्यांचं जे काही सस्पेन्शन आहे ते रद्द करण्यात येईल वगैरे वगैरे. तर ज्या पद्धतीने सगळं होतं आहे आपल्या इथं है ना, हे बघा टी डिप्लोमसी ती वर्क नाही झालेली, तर त्या गोष्टी होणं अपेक्षित नव्हतं. आशालता गावकर ज्या आहेत त्यांचं निधन झालेलं आहे. आता ही व्यक्ती अशी आहे की ही है ना तुमच्या प्रत्येकाच्या घराघरात, आणि 79 वय होतं यांचं है ना. आशालता वाबगावकर मोठं नाव आहे अभिनेत्री म्हणून, आणि एकंदरीतच म्हणजे रंगमंच असेल, नाटकं असतील, त्याच्यानंतर छोटा पडदा मोठा पडदा सर्वदूर त्यांनी है ना खूप काम केलेलं आहे. आई माझी काळूबाई या मालिकेच्या सेटवर करोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला होता. आता ह्या नाटकाचं जे शूटिंग चालू आहे आणि तिच्यात पण मुंबईवरून यांनी लोकं मागवली होती आणि तिच्यामधून जवळपास 27 लोकांना ते करोनाची लागण झाली होती. नंतर अजून काय झालं माहीत नाही, पण एवढं एक आहे की या सर्व याच्यामध्ये जी लोकं म्हणजे एज इश्यू असेल, दुसरे काही त्यांच्या अजून है ना डिसीज असतील, तर त्या लोकांना खूप जास्त प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे परत हा एक मुद्दा समोर येतो की हे मालिका असतील किंवा कुठलंही, आता महाराष्ट्राच्या बाबतीत बघा तुम्ही 4 ते 5 जे काही मंत्री आहेत त्यांना कोविड पॉझिटिव्ह झालेला आहे आता. म्हणजे एकंदरीतच लोक ज्यावेळेस एकत्रित येत आहेत तर तिच्यामधून कोरोनाची लागण आणि तो सगळा मुद्दा समोर येतो आहे. ओके, तर गाजलेली नाटकं बघा यांची: संगीत मत्स्यगंधा, गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, रायगडाला जेव्हा जाग येते, मदनाची मंजिरी, गुड बाय डॉक्टर, कारंबीचा बापू, स्वामी, संगीत संशय कळलोळ, संगीत मूर्छकटिक, संगीत शारदा है ना. पुण्यामध्ये असतं बघा हे संगीत शारदा वगैरे, ते सगळं गाणंच असतं, म्हणजे बिलकुल तुम्ही जाऊन चहा वगैरे पिऊन या, ते चालू असतंय. सो चित्रपट जो आहे उंबरठा, माहेरची साडी, नवरी मिळे नवऱ्याला, ओ 7 दिन, नमक हलाल, एकापेक्षा एक, आत्मविश्वास, अंकुश, अपने पर आहे. अंकुश पिक्चर छान आहे बघा, तुम्ही जर बघितला नसेल तर बघा अंकुश है ना. सो अपने पराये चित्रपट हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता, तिच्या हिंदीमध्ये त्यांनी पदार्पण केलं होतं. हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट, नाटकं सगळ्या दूरच आहे. गर्द सभोवती हे संगीत विषयावर आधारित पुस्तक पण त्यांनी लिहिलं होतं. संगीत मत्स्यगंधा या नाटकाने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. नंतर या नाटकामुळे त्या स्थिर स्थावर झाल्या. राजकीय महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची जी न्यूज आहे ती मराठा समाजासंबंधीची आहे की मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या सवलती सरकारने लागू केलेल्या आहेत. आता ऑब्व्हियसली तुम्हाला लक्षात आलं असेल हे का घडलं, कारण 9 सप्टेंबर 2020ला सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला जे काही शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा होता त्याला अंतरिम स्थगिती दिली होती. आणि 2020-21मध्ये कसल्याही प्रकारचं आरक्षण मिळणार नाही मराठा विद्यार्थ्यांना, हे सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर केलं. त्याच्यानंतर जो काही सगळा असंतोष होता त्याच्याकरता महाराष्ट्र शासनाने आता मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या सवलती लागू केलेल्या आहेत. ओके, 22 सप्टेंबरला हा निर्णय घेण्यात आला. आणि मराठा क्रांती मोर्चामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना एका महिन्यामध्ये, जे मृत्युमुखी पडले होते त्यांचे नातेवाईक, त्यांना एका महिन्यात ST महामंडळात सेवेत घेण्याचा निर्णय पण घेण्यात आलेला आहे. ओके, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा पण इश्यू होता की मग आमचं काय होणार है ना, फॉर्म भरला आहे वगैरे है ना. तर याच्या आधीच्या 20-21साठी हे आरक्षण नाही आहे, परंतु
याच्या आधीचे लाभ जे आहेत ते मिळणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास करा, फक्त जास्तीचा विचार करू नका. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे बघा, हा पोटला पॅलेस लक्षात ठेवा बघा, ल्हासामध्ये आहे है ना, तिबेट ऑटोनॉमस रिजन. पोटला पॅलेस हे चित्र तुम्हाला तुमच्या पुस्तकात पण NCERT मध्ये वगैरे कुठं बघायला मिळेल. हा पोटला पॅलेस आहे, ल्हासामध्ये आहे, तेवढं एक लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. ओके, पोटला पॅलेस ल्हासा, तिबेट ऑटोनॉमस रिजनमध्ये. आणि चीननी सगळं हे काबीज करून ठेवलं आहे ना. चीनचा मुद्दा जो आहे तिबेटच्या बाबतीमध्ये, तो मॉडर्नायझेशन. चीन सगळंच तिथलं जे काही कल्चर आहे ते रुईन करतं आहे, आणि तो हा मुद्दाच मेन तिथला आहे. त्याच्यानंतर लँग्वेजेस ऑफ द लॉ है ना. आता बघा, कुठलाही कायदा येतो, तो कायदा इंग्लिश हिंदीमध्ये छापत असतात, तर तो सर्वच्या सर्व 22 भाषा ज्या आहेत 8व्या शेड्यूलमधल्या, त्यांच्यामध्ये छापला जावा अशी मागणी केली जाते. आणि ही कुठून जास्त आली की एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जो होता, तर त्याच्यापासून ही सुरू झाली. 2 हायकोर्ट होते, त्यांनी ही मागणी केली होती, केंद्राला सांगितलं होतं की तुम्ही एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट 22 भाषांमध्ये छापा, ज्या 8व्या परिशिष्टात आहेत. परंतु केंद्र सरकारने कायदा समोर करून सांगितलं की नाही, इंग्लिश हिंदीमध्ये ओके बाबा आहे. तर ॲक्च्युली लँग्वेज पॉलिटिक्स जर तुम्ही बघितलं तर फार आधीपासून आहे. पोट्टी श्रीरामुलूचा रेफरन्स दिला आहे बघा. पोट्टी श्रीरामुलू यांनी जे काही उपोषण केलं होतं 56 दिवसांचं, आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. आणि त्याच्यानंतर मग तेलुगू स्पीकिंग जे काही आंध्र प्रदेश तुमच्यासमोर उभं राहतं, तर लँग्वेज हा जो मुद्दा आहे, किंवा सदर्न इंडियामध्ये आजही जे ना DMK आहे, तेलुगू देसम आहे, किंवा शिवसेनेचा महाराष्ट्रातला मुद्दा आहे, तर लँग्वेज पॉलिटिक्स किंवा लँग्वेज हा खूप महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. आणि ट्रान्सलेशन हा लीगल राईट आहे की तुम्ही ते केलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी केस पण दिलेली आहे, हर्षला वर्सेस राजस्थान 1951. तर याच्यामध्ये तो मुद्दा आहे की तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये तो कायदा दिला पाहिजे. लोकांना जर ते कळणारच नसलं, आता तुम्ही विचार करा, साधी गोष्ट आहे, सामान्य माणसाला इंग्लिश हिंदी काही संबंध येत नाही, हिंदी भाषिक आहे ठीक आहे, पण त्यातल्या त्यात पण जी लँग्वेज असते, कायद्याची भाषा, ती इतकी बोजड असते की तिच्यामधून गोष्टी अजून वर्क होत नाहीत. तर त्याच्यामुळे जे आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणं फार गरजेचं आहे. तर तो एक फार महत्त्वाचा इथं मुद्दा आहे. इथं उदाहरण देताना, उदाहरण जे आहे ते युरोपियन युनियनचं दिलेलं आहे. युरोपियन युनियनमध्ये जेवढ्या काही लँग्वेजेस आहेत त्यांच्या है ना, 24 लँग्वेजेस आहेत ऑफिशियल. तर त्या 24च्या 24 लँग्वेजमध्ये प्रत्येक गोष्ट ट्रान्सलेट होते आणि लोकांपर्यंत ती जाते. सो युरोपियन युनियन तिथं 24 लँग्वेजमध्ये प्रत्येक डॉक्युमेंट तयार होतं आणि ते लोक वाचू शकतात. ऑफिशियल लँग्वेज 24 आहेत. तर तसंच 8व्या परिशिष्टानुसार हे व्हायला हवं, आणि हे गरजेचं आहे. सामान्य माणसाला कायदा कळला पाहिजे. UNSC युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल जी आहे, तिच्यामध्ये एकतर रिफॉर्म्स होणं गरजेचं आहे. 75 वर्ष पूर्ण होत आहेत एकीकडे युनायटेड नेशन्सला है ना, झालेत म्हणजे. आणि आपल्या पंतप्रधानांनी भाषण पण केलं, कालचीच बाब आहे 22 सप्टेंबर. आणि ह्या सगळ्या याच्यात त्यांनी याच्यावरच फोकस केला की आपण है ना ट्रान्सफॉर्म करणं गरजेचं आहे युनायटेड नेशनला. म्हणजे युनायटेड नेशन ज्यावेळेस आलं होतं त्यावेळेस मेजर इरा काय होता, तो वर्ल्ड वॉरचा इरा होता. आणि त्या वर्ल्ड वॉरच्या याच्यामध्ये त्यावेळेची परिस्थिती आणि 2020ची परिस्थिती त्याच्यामुळे ट्रिमेंडस डिफरन्स आहे. मग त्यावेळेस हे जे वेटो पॉवर दिली गेली 5 लोकांना, की जवळपास ते विनर्स होते वर्ल्ड वॉरचे, की US आहे, UK आहे, फ्रान्स, रशिया, नंतर चायना याच्यात आलं. तर वेटो पॉवर काय, नकाराधिकार, ही इतकी भयानक गोष्ट आहे की हे जे 5 लोक आहेत हे फक्त यांनाच हा वेटो पॉवर आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये. UK, US, फ्रान्स, रशिया आणि चायना. म्हणजे वेटो पॉवर काय असते की समजा उद्या जर असं ठरलं की भारताच्या पंतप्रधानांना जेवायला बोलवायचं आहे, ओके, चला असं ठरलेलं आहे, UK तयार आहे, US तयार आहे, फ्रान्स पण तयार आहे, रशिया, चायना जर नाही म्हटलं तर तुम्हाला हे कॅन्सल करून टाकावं लागेल प्लॅन. याला म्हणतात वेटो पॉवर है ना. तर हा नकाराधिकार भयानक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आता बदलणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात परमनंट मेंबरचा जर विचार केला तर हिच्यामध्ये आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका इथून प्रेझेंटेशनच म्हणजे रिप्रेझेंट कोणीच नाही करत. हे जे आहे US, UK, फ्रान्स, तर हिच्यामध्ये काय आहे की हे लिमिटेड याच्यात आहे. आणि नक्कीच संपूर्ण देशाची लिडरशिप जी आहे ती या 5 देशांमधून नक्कीच येत नाही. आफ्रिकेमधून कुठलाही देश नाही आहे, ऑस्ट्रेलियातून नाही आहे, अमेरिकन, म्हणजे तुम्ही किमान खंड बघताय तर त्याच्यानुसार तरी तुम्ही गोष्टी बघितल्या पाहिजेत. त्यातल्या त्यात G4 तर करूनच ठेवायचं. G4 आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. G4मध्ये कोण कोण आहे, ब्राझील आहे, आपण 2-1 दिवसापूर्वी बघितलं होतं, इंडिया आहे, जर्मनी आणि जपान. आता हे G4 जे आहे हे यांना एकमेकांना
परमनंट मेंबरसाठी हे सपोर्ट करत असतात, ब्राझील, इंडिया, जर्मनी, जापान. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, खूप आधीपासूनचा आहे. तर आत्ताच्या याच्यामध्ये जे काही रिफॉर्म्स अपेक्षित आहे, 5 मेजर इशू अपेक्षित आहे बघा. हे 5 मेजर इशू लक्षात ठेवा. एक, सिक्युरिटी कौन्सिल जी आहे, सुरक्षा परिषद इनलार्ज करणं. म्हणजे आता जे सुरक्षा परिषदेमध्ये 5 स्थायी मेंबर आहेत आणि 10 अस्थायी, तर हे 5 स्थायीमध्ये भारताला पण यायचं आहे, बाकीचेही देश आहेत, तर त्याला इनलार्ज करणं. त्याच्यानंतर कॅटेगरीज ऑफ मेंबरशिप ज्या आहेत त्याच्यामध्ये चेंजेस करणं, सदस्यत्वाचे जे काही गट आहेत. त्याच्यानंतर वेटो जो आहे, नकाराधिकार है ना, तर तोही चेंज करायचा. त्याच्यानंतर रिजनल रिप्रेझेंटेशन, प्रादेशिक स्तरावरचं जे काही प्रतिनिधित्व आहे त्याचा विचार करायचा. आणि रिडिस्ट्रीब्युशन ऑफ सिक्युरिटी कौन्सिल आणि जनरल असेंब्ली पॉवर बॅलन्स. आता बघा, आमसभा जी आहे, म्हणजे एकीकडे जनरल असेंब्ली आहे, तुमची आमसभा आहे, आणि सुरक्षा परिषद, तर या दोघांमध्ये आपण बॅलन्स साधणं फार महत्त्वाचं आहे. ओके, तर तो बॅलन्स साधला गेला पाहिजे, तर तेही करणं गरजेचं आहे. सो 75 वर्ष आहेत तर हे केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर लेहमधल्या लोकांनासुद्धा आता 6व्या शेड्यूलमध्ये जायचं आहे. लडाखमध्ये पण 6व्या शेड्यूल, आम्हाला पण 6व्या शेड्यूलमध्ये टाका. 6वं शेड्यूल काय असतं, आपण अरुणाचलमधून जेव्हा मागणी झाली त्यावेळेस हे बघितलं होतं सगळं. 6 शेड्यूलमध्ये 4 राज्य आहेत बघा, है ना. ती कुठली आहेत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात, आपण बऱ्याचदा डिस्कस केलेलं आहे. 6वं शेड्यूल जे आहे त्या 6व्या शेड्यूलमध्ये मग ट्राईब्स आणि त्याच्या संबंधीचे एक्स्ट्राचे अधिकार मिळतात. आणि त्याच्याकरता लडाखला पण आता त्याचे वेध लागलेले आहेत. आणि त्याच्याकरता पीपल्स मुवमेंट म्हणून आहे लेहमध्ये, त्यांनी इलेक्शन बायकॉट करण्याचं म्हटलेलं आहे की आम्हाला 6व्या शेड्यूलमध्ये टाका. आता खरं तर बघा, अशा कितीतरी मागण्या असतात वेगवेगळ्या प्रत्येकाच्या, म्हणजे राज्यस्तरावर असतील, रिजनल हिच्यामध्ये असतील, तर हे डील करणं इतकं सोपं नसतं. म्हणजे एकंदरीतच हे सगळं जे काही सिस्टीम चालतं आहे, एवढा मोठा देश, तिच्यातली वैविध्यता आणि त्या सगळ्या गोष्टी, तर ते तितकं सोपं नाही आहे. अशा डिमांड्स बऱ्याच येत असतात आणि प्रत्येक डिमांड फुलफिल करणं सोपं नाही आहे. 75वा जो स्थापना दिन आहे 22 सप्टेंबर 2020, संयुक्त राष्ट्र राजकीय जाहीरनामा यांनी मंजूर केलेला आहे. हा राजकीय जाहीरनामा काय सांगतो की संयुक्त राष्ट्राला मजबूत करायचं, युवकांसोबत काम करायचं, डिजिटल सहकार्य करायचं, शाश्वत भागीदारी निर्माण करायची, पृथ्वीग्रहाचं संरक्षण करायचं, आंतरराष्ट्रीय कायदा नियमांचं पालन करायचं, शांतता प्रस्थापित करायची. तर ह्या मुद्द्यांवर राजकीय जाहीरनामा मंजूर करण्यात आलेला आहे संयुक्त राष्ट्राचा. तर रेग्युलर त्याच गोष्टी आहेत, युवक, डिजिटल, पृथ्वी, है ना, कायदे, सगळं करायचं काहीच नाही. हे शेवटी आहे ना, आउटपुट काय आहे तर काहीच नाही. भारताचं संयुक्त राष्ट्रामधलं जे काही राजदूत आहेत, TS तिरुमूर्ती, ओके, तसं हे एक लक्षात ठेवा. TS तिरुमूर्ती आता भारताचे संयुक्त राष्ट्रातले राजदूत आहेत. आमसभेच्या भाषणावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औपचारिक परिचय करून दिला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुधारणांवर भाषणात जोर दिलेला आहे की तुम्ही सुधारणा करा. कुठल्या करायच्या आपण बघितल्यात थोड्या वेळापूर्वी. सो 1 जानेवारी 2021 पासून भारत संयुक्त राष्ट्राच्या अस्थायी सदस्य म्हणून काम करणार आहे. ओके, तुम्ही मला हे सांगणार आहेत की भारत कितव्यांदा अस्थायी सदस्य म्हणून काम करतोय बरं, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. भारत चीन सीमावाद चर्चेची 6वी फेरी जी आहे ती पण जैसे थे, म्हणजे तिच्यातून हाताला काही लागलेलं नाही आहे. आता ही जी चर्चेची 6वी फेरी आहे 21 सप्टेंबर 2020 रोजी कमांडर पातळीवर भारतात चर्चा झाली आणि तिच्यातून फल निश्चिती काहीच नाही आहे. लडाखमध्ये ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये जवळपास -25 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान असतं, -25 डिग्री सेल्सिअस. आता हे तापमान आहे आणि या तापमानामध्ये चीनचा आणि भारतीय सैनिक जे आहे तर ते त्या लडाखमध्ये लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवर आहेत. आणि चीनी अधिकाऱ्यांचं लक्ष या गोष्टीकडेही वेधण्यात आलं की उद्या सैनिकांना त्यांच्या हेल्थवर, आणि सगळाच तो काही चॅलेंजिंग आहे, एवढं सोपं नाही आहे -25 डिग्री सेल्सिअसमध्ये 24 तास उभं राहणं. सो लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूचे प्रत्येकी 50,000 सैनिक तैनात आहेत, दोन्ही बाजूचे. आणि तुम्ही विचार करू शकता ही सिच्युएशन कशी आहे, म्हणजे कधी थोडंसं काही झालं की सुरू. दोन्ही देशांचा आग्रह असाच आहे की समोरच्याने आधी सैनिक मागे घ्यावं. भारताने सांगितलं की चीनने घुसखोरी केली, चीनने मागे जा. ते म्हणते नाही, तुम्ही पहिले मागे जा, आणि मग याच्यात कोणीच मागे जाणार नाही. सूची नावाची योजना आहे बघा कर्नाटकच्या बाबतीमध्ये. ॲक्च्युली सूची नावाची योजना जी होती तर ती 2013-14मध्ये केंद्र सरकार पुरस्कृत योजना होती, परंतु 2015-16मध्ये केंद्र सरकारने राज्यांना ही योजना वर्ग केली. आता सूची योजना सॅनिटरी नॅपकिनसाठीची योजना आहे. कर्नाटक सरकारने यासाठी आर्थिक तरतूदच या वर्षासाठी केलेली नाही आहे. तर शाळा महाविद्यालयातल्या जवळपास 17 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थिनींसाठी कर्नाटकमध्ये या योजनेचा लाभ मिळतो.
पण एक गोष्ट आहे की कर्नाटक सरकारने याच्यासाठी तरतूदच केलेली नाही. म्हणजे एकंदरीतच वुमन एम्पॉवरमेंट आणि हेल्थ आणि त्या सगळ्या गोष्टी तिच्यातली त्यात संवेदनशीलता तुमची किती आहे ते दिसते. सो सूची योजना एक लक्षात ठेवा सिंपली की सॅनिटरी नॅपकिन संबंधीची योजना आहे. कालचे प्रश्न बघा, त्रामी जे होतं बघा, तर जम्मू काश्मीरची संबंधित आहे. एका प्लेटमध्ये 4 लोक जेवतात. जागतिक अल्झायमर दिवस जो आहे 21 सप्टेंबर. आर्टेसिमिया मलेरियावरचं प्रभावी औषध आहे, बरोबर. भारताचे पंतप्रधान नाहीत है ना, भारताच्या पंतप्रधानांनी नव्हतं केलं हे. मादागास्करचे पंतप्रधान आहेत, त्याच्यामुळे एक स्टेटमेंट बरोबर आहे, फक्त पहिलं अयोग्य. ब्लॅक टॉप हे शिखर जे आहे भारतीय लष्कराने ताब्यात घेतलेलं आहे. तर हे चीनच्या साईडला आहे बघा ब्लॅक टॉप. आणि रेचनला शिखर चीनच्या भारताच्या ताब्यात आहे. दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहे. चेंज केलेलं आहे. राज्यसभा उपसभापती अविश्वास ठराव 14 दिवस आधी नोटीस देणं अपेक्षित आहे. आजचे प्रश्न घ्या. व्हॉट आर द फॅक्टर्स बिहाइंड ह्युमन मायग्रेशन, व्हॉट इज इट्स इम्पॅक्ट, इलॅबरेट. MPSC एसे लोकशाही आणि भारत 400 शब्द. राजकीय हेतू साध्य करण्यासाठी, पहिला प्रश्न घ्या. राजकीय हेतू साध्य करण्यासाठी अध्यादेशाचा वापर मोठ्या प्रमाणात भारतात होतो. सर्वाधिक अध्यादेश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या काळात काढले गेलेत. फक्त योग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, यापैकी नाही. त्याच्यानंतर आधारभूत किंमत MSP ही नेहमीच बाजारभावापेक्षा अधिक असते. भारतात सर्व शेत पिकांना आधारभूत किंमत लागू होते. फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, दोन्ही बरोबर, यापैकी नाही. खालीलपैकी आर्टिक सर्कलचा भाग नसलेला देश कोणता. रशिया, कॅनडा, नॉर्वे, जर्मनी. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी खालीलपैकी कोणत्या आग्रही शिफारसी सरकारला केल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचं खाजगीकरण करणे, अनुत्पादित मालमत्तांशी NPA संबंधित व्यवहारांसाठी बॅड बँक स्थापन करणे. तर ह्या 2 महत्त्वाच्या सूचना. तर यापैकी कोणत्या केलेल्या आहेत. फक्त ब, यापैकी नाही. जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन फॉर ॲक्शन JCPOA कोणाशी संबंधित आहे. रशिया, भारत, जपान, इराण. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.